आज आपण 10th स्टँडर्ड मधले जॉमेट्री मधले पायथागोरस थेरम हा जो सेकंड चॅप्टर आहे, या सेकंड चॅप्टर मधील काही एक्झाम्पल्स बघणार. परंतु ही एक्झाम्पल्स याच्या पूर्वीच्या लेक्चरमध्ये पण आपण अशा टाईपचे एक्झाम्पल्स म्हणजे काही एक्झाम्पल्स पाहिलेली आहेत. परंतु त्या एक्झाम्पल मध्ये पर्टिक्युलरली एखाद्या ट्रायंगल मध्ये काही साइड्सच्या लेंथ दिल्या जायच्या नंबर्स मध्ये आणि इतर ज्या राहिलेल्या साइड्स आहेत त्या नंबर्स मध्ये विचारल्या जायच्या. अशा प्रकारच्या एक्झाम्पल्सची आपण ओळख झालेली आहे. आता आपण या लेक्चरमध्ये मात्र थोडंसं वेगळं टाईप की ज्याला आपण थोडक्यात म्हणूया एक्झाम्पल्स ऑफ प्रूव्ह दॅट टाईप. म्हणजे प्रूव्ह दॅट म्हणजे विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी अशा प्रकारच्या एक्झाम्पल्स मध्येच बऱ्यापैकी अडचणी येत जातात. मग अशा अडचणींवर मात कशी करायची? तुम्ही यापूर्वी अशा टाईपची एक्झाम्पल सोडवली असतील, परंतु आज तुम्हाला नव्याने काही ट्रिक तुम्हाला देऊन मी करणार आणि त्याचा वापर करून आपण प्रूव्ह दॅट टाईपची एक्झाम्पल्स ती कशी सोडवायची ही या लेक्चरमध्ये बघणार आहे. शिवाय काही एक्झाम्पल्स आपल्याकडे टेक्स्टबुक मध्ये स्टार मार्क केलेली सुद्धा पाहायला मिळतील. मग अशी स्टार मार्क केलेली एक्झाम्पल्स आहेत, त्यातली काही एक्झाम्पल्स आणि प्रूव्ह दॅट टाईपची एक्झाम्पल्स, अशी सगळी एक्झाम्पल्स की जी अवघड म्हटली जातात, लिखाणाला थोडीशी किचकट असतात आणि नेमकं काय लिहिलं पाहिजे आणि काय नाही लिहिलं पाहिजे हे समजणं फार गरजेचं आहे. आणि अशा दृष्टीने तयारी होण्यासाठीची अशी सगळी एक्झाम्पल्स आहेत आपण ही आजच्या लेक्चर्समध्ये पाहणार आहोत. चला तर आपण क्रमाने सुरुवात करूया. आतापर्यंत झालेला जो पायथागोरस मधला आपला पायथागोरस थेरम म्हणजे सिमिलॅरिटी इन पायथागोरस थेरम किंवा जॉमेट्रिक इन सिमिलॅरिटी इन पायथागोरस थेरम किंवा इन राईट अँगल ट्रायंगल या टाईपच्या भागामध्ये किंवा हा भाग पूर्ण केल्यानंतर याच्यावर आधारित असणारीच प्रूव्ह दॅट टाईपची एक्झाम्पल्स आहेत ती आपण आता पाहण्याला सुरुवात करू. याच्यानंतर काही एक्झाम्पल्स प्रूव्ह दॅट टाईपची राहतील सुद्धा, परंतु याच्यानंतरच्या व्हिडिओजमध्ये ज्यावेळेला आपण अपोलोनियस थेरम पाहणार आहोत म्हणजे पायथागोरस ऍप्लिकेशन म्हणून त्याच्याकडे पाहणार आहोत, त्याच्यासाठी राखीव असणारी अशी काही एक्झाम्पल्स आहेत की जी नंबर्स मध्ये असतील आणि प्रूव्ह दॅट मध्ये त्याच्यासाठीचा व्हिडिओ आपला सेपरेट असणार आहे. चला तुर्तास पायथागोरस थेरमवर सिमिलॅरिटी इन पायथागोरस किंवा इन राईट अँगल ट्रायंगल याच्यावरची प्रूव्ह दॅट टाईपची आधारित असणारे एक्झाम्पल्स आहेत त्यांना आपण सुरुवात करूया. प्रॅक्टिस सेट 2.2 मधलं हे प्रूव्ह दॅट या टाईपचे एक एक्झाम्पल तुमच्या समोर डिस्प्ले केलेले आहे. साधारणपणे तुमच्या लक्षात येईल इथे एक डायग्राम सुद्धा तुमच्या समोर डिस्प्ले केलेली आहे. या डायग्राम मध्ये ट्रायंगल PQR हा एक ट्रायंगल दिलेला आहे की ज्याच्यामध्ये R नावाचा जो अँगल आहे हा 90 डिग्री आहे. म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल आहे. या राईट अँगल ट्रायंगल मध्ये QR नावाची किंवा RQ नावाची जी साइड आहे त्याचा M हा मिड पॉइंट आहे. म्हणजे हा M QR नावाच्या साइडचा मिड पॉइंट दिलेला आहे म्हणून सेम मार्किंग केलं आहे. हा PRQ 90 डिग्री आताच तुम्हाला सांगितलं आणि एवढीच माहिती तुम्हाला दिलेली आहे. आणि या माहितीच्या आधारे तुम्हाला जे प्रूव्ह करायचे ते विधान तुमच्या समोर इथून मांडलेलं आहे की PQ² = 4PM² - 3PR² हे तुम्हाला प्रूव्ह करून दाखवायचं. ठीक आहे, हरकत नाही. अशा टाईपचं एक्झाम्पल तुमच्या समोर आलेलं आहे. आता हे एक्झाम्पल तुम्ही प्रयत्न केला असेल हा टॉपिक शिकवल्यानंतर सोडवायचा प्रयत्न केला असेल, सोडवले असेल, परंतु आज थोडंसं नव्याने तुम्हाला या गोष्टीकडे किंवा प्रूव्ह दॅटची एक्झाम्पल्स असतात ती जर थोडक्या स्वरूपात शॉर्टमध्ये आणि एक वेगळ्या टेक्निक कशी सोडवायची असतात त्याची आपण चर्चा करू. चला हरकत नाही विद्यार्थी मित्र. तसं पाहायला गेलं तर या ट्रायंगल्स मध्ये PQ, PM आणि PR म्हणजे PQ, PM आणि PR अशा तीन साइड्सचं रिलेशन साधारणपणे तुम्हाला इथे प्रूव्ह करायचं. मग आपण असं करूया की ज्या तीन साइड्सचं रिलेशन आपल्याला एकमेकांच्या बद्दलचं प्रूव्ह करायचं या ज्या तीन साइड्स आहेत त्या तीन साइड्सना आपण वेगळी अक्षर म्हणू. पूर्ण लेंथ PQ असं नाव देण्यापेक्षा याला शॉर्ट मध्ये काय अक्षर म्हणू आपण. ही शॉर्ट मध्ये अक्षर कोणती मानायची आपण लेफ्ट कडून सुरुवात करू. PR ही साइड आहे त्याला A अक्षर म्हणू. PM आहे याला B अक्षर म्हणू. PQ साठी C अक्षर म्हणू. आणि राहिल्या बेस कडे पाहिल्यानंतर लक्षात येईल की तुम्हाला हे जे दोन सेम तुकडे जाणवत आहेत हे दोन RM आणि MQ. M हा मिड पॉइंट असल्यामुळे दोन्ही पार्ट सेम आहे. याची गरज आपल्याला या प्रूव्ह दॅट मध्ये नाहीये. जे दोन साइड्स आहेत त्या आपल्याला याच्यामध्ये इन्क्लूड करायचे नाहीये म्हणून आपण या दोन साइड्सला नावं देताना थोडीशी वेगळी देऊ. याला आपण X असं नाव देऊ. जर ही लेंथ R पासून M पर्यंतची X असेल तर निश्चितच M पासून Q पर्यंत सुद्धा तुम्हाला X एवढी पाहायला मिळेल.
आणि दोघांची ऍडिशन केल्यानंतर मी आर क्यू किंवा क्यू आर याची जी लेंथ आहे ही टोटल तुम्हाला 2x एवढी पाहायला मिळेल. म्हणजे सर्वसाधारणपणे अशा पद्धतीने आपण जर पूर्ण लेंथ लिहिण्याऐवजी त्याला शॉर्ट मध्ये नावं दिली तर साधारणपणे अशी नावं तुम्हाला पाहायला मिळतात. मग अशी नावं आपण सगळ्यात सुरुवातीला आपण मानणं गरजेचं आहे. म्हणजे मी आज जे तुम्हाला ट्रिक सांगायला निघालोय की जे शॉर्ट मध्ये नावं लिहिणं गरजेचं असतं त्याचा वापर करून प्रूव्हडचे एक्झाम्पल जरा लवकर सुटतात. मग याच्यामध्ये एक पायरी वाढते फक्त की ज्या ज्या साइट्सला तुम्ही अशी छोटी छोटी नावं दिलेली आहेत त्या साइट्सची ही नावं तुम्हाला अगोदर ऍझ्युम करावी लागतात, सपोज करावी लागतात. लेट या शब्दानं सुरुवात करावी लागते. असं हरकत नाही. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की जर आपण ही सगळी अक्षरे यांना मानलेली आहेत की तुम्हाला नेमकं जे प्रोजेक्ट करायचं ते आता शॉर्ट मध्ये कसं दिसेल याचा विचार करा. इथं लक्षात येईल तुम्हाला PQ चं स्क्वेअर आहे. PQ तुम्ही पाहिलं तर आपण त्याला C हे अक्षर वापरतो. म्हणजे कन्वर्ट कसं होईल बघा आता. म्हणजे C स्क्वेअर इज इक्वल टू 4PM स्क्वेअर. 4PM ला B अक्षर वापरलं याचा अर्थ 4B स्क्वेअर असं हे कन्वर्ट झालेलं आहे विद्यार्थी मित्र. 4B स्क्वेअर मायनस 3PR स्क्वेअर. PR साठी A अक्षर वापरलंय म्हणजे मायनस 3A स्क्वेअर. म्हणजे साधारणपणे तुम्हाला आता हे जे प्रूव्ह करायचं ते दिसायला थोडंसं सुटसुटीत दिसायला लागलं. ते मोठे नावांच्या वेळी आता छोटी छोटी नावं दिसायला लागली आणि छान दिसायला लागली. चला हरकत नाही. आपण आपल्याला जे काही प्रूव्ह करायचं ते आता आपण प्रूव्ह करायला सुरुवात करूच, हरकत नाही. हे सगळं सोडवत आपल्याला शेवट पोहोचायचंय ते म्हणजे C स्क्वेअर आणि इज इक्वल टू 4B स्क्वेअर आणि मायनस 3A स्क्वेअर. आणि मग हे कन्वर्ट होईल तुम्हाला हवं असेल असं म्हणजे P स्क्वेअर आणि इज इक्वल टू 4PM स्क्वेअर आणि मायनस 3PR स्क्वेअर. म्हणजे अशापर्यंत कन्वर्ट होईल आणि मग यालाच आपण हेच प्रूव्ह करणार आहोत. फक्त इथपर्यंत जाण्यासाठीचा जो मार्ग आहे त्याला आपण आता विचार करायला सुरुवात करू. चला हरकत नाही. मग आता आपण ओळी ही बाब सोडवत नेऊया. मग हे सगळ्यात पहिल्यांदा जे आपल्याला सोडवायचं त्याचा विचार करा. आपल्याला प्रूव्ह काय करायचं तर C स्क्वेअर हा भाग आता पाहिल्यानंतर लक्षात येईल तुम्हाला PQ स्क्वेअर हा जो भाग आहे हा भाग जर आपण डायग्राम मध्ये पाहिलं तर लक्षात येण्याची शक्यता आहे तुम्हाला की हा मोठ्या राईट अँगल ट्रायंगल मधला हा हायपोटेन्यूस आहे. आणि याच्याकडे पाहिलं की लक्षात येईल तुम्हाला अगदी लिहू शकाल तुम्ही या सगळ्या गोष्टीचं लिखाण करायचं कसं आहे. एक्झाम्पल सोडवताना तुम्हाला बघायचं सांगितलं की दिलेल्या सगळ्या ज्या बाबी आहेत ते तर तुम्हाला लिहावे लागतीलच. म्हणजे कोणत्या एक्झाम्पल प्रोजेक्टचा असो कोणते असो सोडवताना आपण सगळ्यात पहिल्यांदा जो भाग लिहितो त्याला साधारणपणे गिवन असं म्हणतो. मग आपण इथे लिहिणं फार गरजेचं आहे. इन राईट अँगल ट्रायंगल, इन राईट अँगल ट्रायंगल PQR. मग या PQR मध्ये काय काय लिहू शकाल तुम्ही ते इथे दिलेलं सगळं वर्णन तुम्हाला इथे लिहिणं गरजेचं आहे. आता तुम्ही वेळेअभावी या बाबी लिहित नाही. हे सगळे बाबी तुम्हाला गिवन म्हणून इथे लिहावे लागतात. आणि एक ऍडिशनल बाब तुम्हाला लिहावी लागेल आणि ती कोणती लेट ऍझ्युम करावं लागेल, सपोज करावं लागेल. ह्याचे सगळे अक्षर आपण वापरले म्हणजे अगदी ओळीने म्हणजे PR आहे. PR याच्यासाठी आपण A अक्षर सपोज केले. PM साठी B सपोज केले. तसंच आपण PQ साठी C सपोज केलं. सेम RM आणि MQ म्हणजे RM which is equal to MQ आणि which is equal to X हे आपण सपोज केले. मग हेही लिहिणं गरजेचं आहे. आणि आता आपण आपल्या विषयाला सुरुवात करू. आपल्याला हवंय काय हेही समजावून घ्या विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला जो भाग प्रूव्ह करायचा त्याची लेफ्ट साइड आहे PQ चा स्क्वेअर म्हणजे हा सोडवणं गरजेचं आणि याचे येणारे आन्सर इथपर्यंत येते हे दाखवणं गरजेचं. चला विचार करा. लक्षात येईल तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे की मोठ्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये हा 90 डिग्री म्हणजे राईट अँगल ट्रायंगल मध्ये PQ हा हायपोटेन्यूस आहे. मग हाच आपण लेफ्ट साइड सोडवायला सुरुवात करू. चला विद्यार्थी मित्रांनो PQ स्क्वेअर जर करायचं असेल हायपोटेन्यूसचा स्क्वेअर करायचा असेल तर याच्यामध्ये पायथागोरस लागू होईल. मग हायपोटेन्यूसचा स्क्वेअर हा सोडवला तर तुम्हाला रिमेनिंग टू साइड्स आहेत त्यांच्या स्क्वेअर एवढी याची ऍडिशन येईल हे तुम्हालाही माहिती आहे. आणि त्यांना आपण सुरुवात करू. म्हणजे लिहिताना आता इन राईट अँगल ट्रायंगल PQR लिहिलेला आहेच आहे. गिवन मध्ये पण आपण हा 90 डिग्री लिहिलेला आहेच आहे. मग इथे लिहायला हरकत नाही. बाय पायथागोरस थिअरम. मग पायथागोरस थिअरमचा वापर करा आणि हा जो हायपोटेन्यूसचा स्क्वेअर आहे PQ स्क्वेअर हा तुम्ही लिहू शकाल. सर्वसाधारणपणे लक्षात येईल तुम्हाला PR आणि RQ म्हणजे PR
याचा स्क्वेअर रिमेनिंग टू साइड्स आहे आणि आर क्यूब या दोघांचा स्क्वेअर. आणि मग आता तुम्ही हे शॉर्ट मध्ये सोडवायला सुरुवात करा. आपण पी क्यू स्क्वेअर आहे त्याला आपण सी स्क्वेअर असं मानलेलं आहेच आहे, सपोज केलेलं आहेच आहे. पी आर स्क्वेअर आहे त्याला आपण ए स्क्वेअर मानूया. आणि हा आर क्यू जो आहे आर पासून क्यू पर्यंत पाहिलं तर लक्षात येईल तुम्हाला हा एम मिड पॉइंट आहे आर क्यू चा. याचाच अर्थ असा हे दोन तुकडे पण सेपरेटली एक्स आणि एक्स सपोज केलेले. मग तुम्ही अगदी इथं डायरेक्टली लिहू शकाल हे एक्स प्लस एक्स आणि ब्रॅकेट स्क्वेअर हे लिहिताना अगदी कारण लिहा हरकत नाही. आर एम आर डॅश एम डॅश क्यू याचा अर्थ ही कोलिनियरिटी आहे आणि त्याच्यामुळे मग इथं लिहू शकाल तुम्ही की हे आर क्यू किंवा क्यू आर कोणते असेल ना याचं डिस्टन्स हवा असेल तर तुम्हाला आर एम प्लस एम क्यू असं लिहावं लागेल की जे एक्स प्लस एक्स असं आहे इज इक्वल टू 2x. म्हणजे जवळपास तुम्ही हे रिझन एवढं मोठं लिहायला हरकत नाही. आणि असं लिहिल्यावर तुम्हाला लक्षात येईल की हे x प्लस एक्स 2x आहे की इथं 2x लिहिलं असतं तरी चाललं असतं. म्हणजे तुम्हाला हे विधान असं दिसलं असतं हे 2x आणि ब्रॅकेट स्क्वेअर या टाइप मध्ये दिसलं असतं. तर हरकत नाही थोडंसं पुढे सोडवा. हे ब्रॅकेट सोडवल्यावर लक्षात येईल तुम्हाला की हे 4x स्क्वेअर आहे. पण विद्यार्थी मित्र आपल्याला माहिती आहे की आपल्याला जे आन्सर हवंय प्रूव्ह दॅटचं जे आन्सर हवंय याच्यामध्ये कुठेही शॉर्ट मध्ये ज्यावेळेला आपण हे टर्म एक्सप्रेस केलेलं आहे त्याच्यात कुठेही एक्स आलेला नाही. ए आलाय बी आलाय आणि सी आलाय. सी आणि ए आपल्याला हवंय फक्त नकोय ते एक्स. मग ही एक्स ची व्हॅल्यू आपल्याला कन्वर्ट होईल का एबीसी मध्ये याचा विचार करा. आणि ही जर कन्वर्ट करू शकलात तर तुम्ही आन्सर पर्यंत सहज पोहोचू शकाल. मग याच्याकडे पाहिल्यावर लक्षात येईल तुम्हाला इथे पण की एक्स दोन ठिकाणी पाहायला मिळेल. कोणती पण एक व्हॅल्यू तुम्हाला रिमेनिंग टू साइड्स मध्ये किंवा रिमेनिंग या अक्षरामध्ये एबीसी मध्ये कन्वर्ट होईल का तर तुम्हाला इथे लक्षात येईल की आता छोटा राईट अँगल ट्रायंगल विचारात घेतला ट्रायंगल पी आर एम या ट्रायंगल कडे पाहिलं तर आर हा 90 डिग्री आहे हा राईट अँगल ट्रायंगल याचा या तीन साइड्सचं रिलेशन तुम्हाला सहजपणे सांगता येईल. म्हणजे तुम्हाला इथं एक्स ची व्हॅल्यू ही सबस्टिट्यूट करता येईल या ए आणि बी मध्ये. म्हणजे इथं पायथागोरस थिअरम याची व्हॅल्यू वापरता येईल आणि याच्यामुळे तुम्हाला हे रिलेशन व्यक्त करता येईल. मग आता हे कसं करता येईल याची व्हॅल्यू काय करणं गरजेचं आहे तर ही पण तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. मग हे एक्स स्क्वेअरच्या ऐवजी काय लिहावं आपण तर आधी या तिघांचं रिलेशन बघा. हे राईट अँगल ट्रायंगल मधलं इन राईट अँगल ट्रायंगल याचं नाव आहे पी आर एम बाय पायथागोरस थिअरम. या पायथागोरस थिअरमच्या आधारे या तिघाचं नातं तुम्हाला सांगता येणं शक्य आहे की ए स्क्वेअर किंवा हायपोथेसिसचा स्क्वेअर लेफ्टला लिहा किंवा रिमेनिंग टू साइड्सचं लेफ्टला लिहा तुम्हाला हवा असेल तसं लिहा. मग याच्यामध्ये तुम्हाला लिहू शकाल तुम्ही ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर आणि इज इक्वल टू बी स्क्वेअर. मग तुम्हाला एक्स स्क्वेअरची जर व्हॅल्यू हवी असेल तर हे स्क्वेअर पलीकडे पाठवून द्या. म्हणजे तुम्हाला व्हॅल्यू एक्स स्क्वेअरची मिळेल बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. आणि मग तुम्ही ही व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करू शकाल. म्हणजे हे लिहिताना तुम्हाला काय लिहिणं शक्य आहे बघा हे बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअरच्या जागेवर तुम्ही सबस्टिट्यूट केली आणि याच्यासाठी तुम्हाला आधार येतो हा. म्हणजे जनरली रिझन्सची अगोदर लिहावे लागतात तुम्हाला. उदाहरणं लिहिण्याच्या अनेक वेगवेगळ्या पद्धती पाहायला मिळतात. ज्या ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत या तुम्ही अगोदर सेपरेटली सुद्धा प्रूव्ह करू शकता काढू शकता की ज्याचा वापर नंतर तुम्ही इथे करू शकता किंवा ज्या ज्या ठिकाणी गरज लागेल अशा अशा ठिकाणी तुम्ही याला रिझनिंग देण्याची ही मेथड आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारे लिहू शकता. चला हे सोडवून तर बघूया. हे सोडवताना लक्षात येईल हा ए स्क्वेअर प्लस 4 नॉट मल्टिप्लाय करा हा 4 बी स्क्वेअर आणि मायनस 4 ए स्क्वेअर असं येईल. मग तुम्हाला लक्षात येईल हा ए स्क्वेअर आणि हा ए स्क्वेअर ही समान आहे. सध्या ती पद आपण म्हणतो त्याला. ही पद त्यांची आपण ऍडिशन सबट्रॅक्शन काय होते का बघा. ही मांडताना तुम्हाला शेजारी शेजारी मांडावे लागतील. मग हे ए स्क्वेअर मायनस 4 ए स्क्वेअर आणि प्लस 4 बी स्क्वेअर. पण हे सोडवताना लक्षात येईल तुम्हाला याचा आन्सर आहे ते साधारण मायनस 3 ए स्क्वेअर येईलच आणि हे 4 बी स्क्वेअर पलीकडे येणे अलीकडे लिहिताना अडचणी येते. म्हणून मी एक क्रम बदलून लिहितो. विद्यार्थी मित्र हा क्रम कसा लिहितो बघा तुमच्या समोर आपल्याला जसा हवा आहे तसा लिहूया. मग पहिल्यांदा हे 4 बी स्क्वेअर आहे हे कशामध्ये ऍड होत नाही ते बाजूला ठेवून देऊ
आणि प्लस मग ह्या म्हणजे राहिलेले बाकी आहेत या ए स्क्वेअर आणि मायनस 4a स्क्वेअर असं लिहूया. आणि मग तुम्हाला याचं ऍडिशन केलं लक्षात येईल. त्याला कोएफिशियंट 1 आहे म्हणजे +1 आणि -4, +1 आणि -4 यांची जर ऍडिशन केली तर इथं वेगवेगळे चिन्ह आहेत त्याच्यामुळे याच्यामधला डिफरन्स येतो आणि मोठ्या संख्येचं चिन्ह येतं साधारण असं येतं आणि म्हणून याचं ऍडिशन आपण याचा आन्सर लिहिताना आपण -3a² लिहूया आणि अशा अर्थानं मग परत या अक्षर रिप्लेस केल्यानंतर आपल्याला हवा असणारा भाग मिळेल. म्हणजे असं हे प्रूव्ह करण्यासाठीचा भाग आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात आलं असेल थोडंसं तुमच्या की ज्यावेळेला आपण अशा पूर्ण नावं लिहिण्याच्या ऐवजी अशी नावं लिहिण्याच्या ऐवजी ज्यावेळेला शॉर्ट मध्ये नावं लिहितो त्यावेळेला आपण शॉर्ट मध्ये आन्सर पर्यंत जाऊन पोहोचतो. फक्त ते रिप्लेस केलं की आपल्याला हवा असणारा आन्सर मिळून जातं. आणि अशा पद्धतीने तुम्हाला एक्झाम्पल्स म्हणजे छोटी छोटी नावं जर वापरली तुम्ही एक्स सपोज करणं एबीसी लिहिणं अशी साइड्सने जर नावं द्यायचा प्रयत्न केला तर एक्झाम्पल सोपं होऊन जातं. मग इतकं सोपं होतं की याच्यापेक्षा खूप किचकट असणारे एक्झाम्पल्स सुद्धा तुमच्या समोर मी मांडणार आहे. हे जरा ट्रायल बेसिसवर तुम्हाला सोपं एक्झाम्पल मांडून दाखवलं मी. आता याच्यानंतर आपण याच्यापेक्षा अवघड थोडंसं किचकट असणार की जिथेही आपण अक्षराचा वापर केला तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बराचसा भाग सोपा जाईल. अशा टाईपचे एक एक्झाम्पल तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. चला पाहूया या सोप्या एक्झाम्पल नंतर थोडंसं अवघड असणारं एक्झाम्पल. हे एक्झाम्पल तुम्हाला समजलं असेल अशा अपेक्षा व्यक्त करतो. पुढचं एक्झाम्पल पाहू. क्रमानं याच्यानंतर प्रॉब्लेम सेकंड मध्ये 16 जरा थोडं शेवटच्या बाजूचं एक्झाम्पल्स घेतले. हे जरा मोठं आहे आणि हे परत प्रूव्ह दॅट या टाईपचेच आहे. प्रूव्ह दॅट अशा टाईपचं असणारं एक्झाम्पल आहे आणि हे पाहिल्यानंतर लक्षात येईल याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय काय दिलेले आणि काय प्रूव्ह करायचं. याच्यामध्ये हा PQR नावाचा ट्रायंगल दिलाय की जो ट्रायंगल इक्विलॅटरल म्हणून सांगितला जातो. ज्या अर्थी हा इक्विलॅटरल ट्रायंगल याचा अर्थ त्याच्या तीनही साइड्स आहेत या तीनही साइड्स सेम लेंथ असणार. शिवाय त्याचे जे तीनही अँगल्स आहेत हे पण सेम असणार. याचा अर्थ 60 60 60 अशी त्यांची मेजरमेंट्स असणार. साइड सगळे सेम असणार. थोडं पुढे जाऊन अजून एक बाब दिलेली पॉइंट एस इज ऑन सेगमेंट QR. एस नावाचा पॉइंट या सेगमेंट QR वर असा काढलेला आहे सच दॅट QS इज इक्वल टू म्हणजे Q पासून S पर्यंतची जी लेंथ आहे ही इज इक्वल टू 1/3 ऑफ QR. Q पासून R पर्यंत असणारी पूर्ण लेंथ आहे याच्याही 1/3 काढलेली आहे 1/3 देव केलेली. याचा अर्थ रिमेनिंग राहिलेली बाब आहे ही एवढ्या राहिलेले 2/3 पार्ट असणार. ठीक आहे हरकत नाही. अशी ही सगळी माहिती दिलेली आणि मग तुम्हाला प्रूव्ह करायची बाब तुमच्या समोर मांडलेली की तुम्हाला काय प्रूव्ह करायचं. याच्यामध्ये असं लक्षात येईल की 9PS² हा P पासून S पर्यंतचा जो भाग आहे हा याचा स्क्वेअर इज इक्वल टू 7 टाइम PQ चा स्क्वेअर. म्हणजे हा जो PQ चा स्क्वेअर आहे याच्या 7 टाइम करावा लागेल. अशा टाइपचं तुम्हाला काही हे प्रूव्ह दॅट टाइपचं एक्झाम्पल आहे. हरकत नाही विद्यार्थी मित्र. इथेही तुम्ही काय करू शकता तर ही सगळ्या मोठ्या साइड्स लिहिण्यापेक्षा या सगळ्या साइड्सना आपण अक्षर वापरू शकतो आणि अक्षर वापरूनही थोडक्यामध्ये कसं बसू शकेल याचा आपण विचार करणं शक्य आहे. आपण कसा विचार करायचा काय प्रूव्ह करायचं कसं हे सगळं प्रूव्ह करायचं याचा आपण विचार करू. हे मांडू हरकत नाही विद्यार्थी मित्र. आता हे करण्यासाठी आपण पहिल्यांदा कुठं अक्षर म्हणता येईल याचा विचार करू. मग तुम्हाला लक्षात येईल की हे एक्झाम्पल सोडवायचं तरी नेमकं कसं. आता हे जरा ट्रायंगल तुम्हाला थोडासा मोठा करून दाखवतो. आता हे एक्झाम्पल मी फक्त समजावून देणार आहे विद्यार्थी मित्र. कसं सोडवायचं याची मांडणी तुम्ही अचूक करणं गरजेचं आहे. स्टेप बाय स्टेप तुम्ही या सगळ्या गोष्टी प्रूव्ह करणं गरजेचं आहे. याचं लिखाण तुम्ही करणं गरजेचं आहे. चला आपण हे समजावून घेऊ. थोडासा ट्रायंगल मोठा काढू आणि मग याच्यामध्ये कोणत्या साईडला आपण छोटं अक्षर मानणं गरजेचं आहे याची चर्चा करू. याच्यामध्ये हा ट्रायंगल थोडासा मोठा करून दाखवलाय आणि सोडवायचं कसं याची चर्चा आपण करणार आहे. शेवट आपल्याला प्रूव्ह दॅट पर्यंत जायचं आहे आणि ते म्हणजे कुठपर्यंत तर 9 हे सोडवल्यानंतर आपल्याला 9PS² इज इक्वल टू 7PQ² इथपर्यंत जायचंय आणि मग आपल्याला हेन्स प्रूव्ड असं म्हणायचं. हरकत नाही. चला याच्यामध्ये विचार करू आपण. याच्यामध्ये दिलंय मोठा ट्रायंगल PQR आहे आणि हा इक्विलॅटरल आहे. मग एक काम करूया आपण. जर हा इक्विलॅटरल ट्रायंगल दिलाच असेल तर ह्याच्या तीनही साइड्स आहेत त्या तीनही साइड्स इक्वल असणार आहेत. मग ह्या तीनही साइड्स आहेत त्यांना आपण X सपोज करू. थोडक्यात काय PQ नावाची साइड आहे ती ही X होईल. ही साइड आहे ती ही X होईल आणि या Q पासून तुम्ही जर चेक केलं Q पासून ते R पर्यंत ही जी थर्ड साइड आहे ही सुद्धा X होईल. मग असे जर आपण इक्विलॅटरल ट्रायंगलच्या तिन्ही साइडला X आपण सपोज करू. आता तुम्हाला या इक्विलॅटरल ट्रायंगल बद्दल काय काय माहिती बघा विद्यार्थी मित्र. बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती असावं की हा जर 60 डिग्री अँगल असेल
आणि P पासून आपण या Q वरच S पेक्षा वेगळा खाली येईपर्यंत आपण T पर्यंत जर अल्टिट्यूड काढला, परपेंडिक्युलर काढला, तर लक्षात येईल तुम्हाला की हा जो अँगल आहे हा साधारणपणे 30 डिग्री होईल. हा 60 असेल, हा 90 असेल, तर हा 30 डिग्री होईल. म्हणजे हा जो ट्रायंगल आहे, ट्रायंगल PTQ, हा राईट अँगल ट्रायंगल तर आहेच आहे, शिवाय त्याचे रिमेनिंग जे ऍक्यूट अँगल्स आहेत त्यांची मेजरमेंट 30 आणि 60 अशी असते. असे जर असतील तर सर्व विद्यार्थ्यांना माहिती आहे की या ट्रायंगल मध्ये आपल्याला 30, 60, 90 हा थेरम वापरता येईल. म्हणजे या थेरमचा वापर करून हा जो 30, 60, 90 हा जो थेरम आहे, हा थेरम आपल्याला वापरता येईल. आणि याच्या सहाय्याने काय काय करू शक्य आहे, तर आपल्याला 30 डिग्रीच्या अपोजिट असणारी म्हणजे QT नावाची जी साइड आहे, या Q पासून ते T पर्यंतची जी साइड आहे ही आपल्याला शोधता येणं शक्य आहे. अशीच 60 डिग्रीच्या अपोजिट असणारी जी साइड आहे PT ही शोधता येणं शक्य आहे. आता हे सगळं कशासाठी चाललंय हेही लक्षात येईल विद्यार्थी मित्र तुमच्या. हे सगळं आपल्याला चाललंय ते म्हणजे लेफ्ट साइडला असणारा हा जो PS आहे त्याचा जो स्क्वेअर आहे PS, हा जो P पासून S पर्यंतचा जो भाग आहे, हा जो सेगमेंट आहे, याचा स्क्वेअर आहे, याची व्हॅल्यू आपल्याला काहीतरी प्रूव्ह करायची, काहीतरी आहे एवढी प्रूव्ह करायची. याचा अर्थ असा की जर PS याचा स्क्वेअर हवा असेल तर हा PS एका छोट्या राईट अँगल ट्रायंगलकडे पाहिलं तर लक्षात येईल की हा PS नावाची जी साइड आहे ती ह्या ट्रायंगल PTS याच्यामध्ये हायपोटेन्यूस आहे. म्हणजेच काय, जर ह्या PS चा स्क्वेअर काढायचा असेल तर या राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपल्याला PT नावाची एक रिमेनिंग साइड आणि ST नावाची एक रिमेनिंग साइड, या दोन साइड्स काढणं गरजेचं आहे. या दोन काय साइड जर आपण काढू शकलो तर निश्चितपणे आपण या दोन साइडच्या स्क्वेअरची ऍडिशन केली तर PS हायपोटेन्यूसच्या स्क्वेअर एवढे आणू शकतो आणि आपल्याला हे सुटते का आपण बघू शकतो. म्हणजेच काय, थोडक्यात आपल्याला दोन्ही साइड्स माहिती आहे, मग त्याचा आधार करून आपण काय करतोय तर इथं परपेंडिक्युलर काढून लेफ्ट साइडला जो ट्रायंगल तयार होईल याच्यामध्ये 30, 60, 90 थेरम वापरतो आणि याचा वापर करून आपण PT हा जो अल्टिट्यूड आहे हा परपेंडिक्युलर आहे, हा 60 च्या अपोजिट असणार आहे आणि 60 च्या अपोजिट असणारा जी साइड असते ती 30, 60, 90 थेरम मध्ये काय येते हे आपल्याला माहिती. साधारणपणे ही √3/2 आणि मल्टिप्लाय बाय साइड. आता इथे साइड आहे ती x आहे, म्हणजे आपण थोडक्यात x असं मान, म्हणजे आपल्याला 30, 60, 90 ने काय मिळू शकेल तर PT याची व्हॅल्यू मिळू शकेल √3/2 टाइम्स x. ही एकदा मिळून जाईल. परपेंडिक्युलर म्हणजे एक साइड मिळाली, शिल्लक आहे ST नावाची सेकंड साइड. आता ही हवी असेल तर तुम्हाला Q पासून T पर्यंतची लेंथ माहित पाहिजे आणि Q पासून S पर्यंतची लेंथ माहित पाहिजे. QT मधून QS मायनस केलं की ST मिळून जाईल. आणि ST मिळवण्यासाठी काय काय करणं गरजेचं आहे बघा. मग QT साइड पहिल्यांदा मिळवावी लागेल. ही सुद्धा QT साइड ही 30 डिग्रीच्या समोर अपोजिटची साइड आहे. मग त्याचाच या 30, 60, 90 चा परत एकदा वापर करूया. जसं इथं केला 60 च्या अपोजिटची साइड मिळवण्यासाठी, तसं 30 च्या अपोजिटची साइड मिळवण्यासाठी सुद्धा याचा वापर होईल. तुम्हालाही माहिती 30, 60, 90 थेरम मध्ये 30 च्या अपोजिट असलेली ही जी साइड असते QT नावाची, या हायपोटेन्यूसच्या 1/2 असते. मग या ट्रायंगल मध्ये हायपोटेन्यूस PQ आहे आणि त्याची लेंथ आपण x सपोज केली आहे, म्हणजेच Q पासून T पर्यंतचं डिस्टन्स आहे हे x/2 म्हणजे 1/2 हायपोटेन्यूसच्या येईल. म्हणजे असंही तुम्हाला मिळू शकेल. आता विद्यार्थी मित्र शिल्लक राहतो तो भाग कोणता तर Q पासून S पर्यंत. आता QS याचं तर वर्णन तुम्ही गिवन मध्ये दिलेलं आहेच आहे. Q पासून S पर्यंतची जी लेंथ आहे ती QR च्या 1/3 म्हणजे ही QS जी लेंथ आहे ती पूर्ण QR ची लेंथ आपण इथे x सपोज केलेली आहे. म्हणजे गिव्हनचा वापर करता येईल तुम्हाला, गिव्हनचा, आणि त्याच्या सहाय्याने तुम्हाला हा QS आहे याची लेंथ आहे ती पूर्ण QR च्या 1/3. QR ची लेंथ ही माहिती आहे तुम्हाला, तिन्ही साइड सेमच आहे. x सपोज केली आहे म्हणजे 1/3 x, याचाच अर्थ हे लिहिता येणं शक्य आपल्याला x/3 असं लिहिता येईल. म्हणजे तुम्हाला आता QS ही पण मिळाली, QT ही मिळाली. QT आहे ती x/2 मिळाली, QS आहे ती x/3 मिळाली. मग या दोघांचा वापर करून तुम्ही ST ही लेंथ सहज मिळवू शकाल. मग ही ST लेंथ जर मिळवायची असेल तर तुम्हालाही माहिती आहे पूर्ण QT मधून QX सबट्रॅक्ट करावा लागेल. QT आहे x/2 मायनस QS आहे x/3. यांचं
असं हे केलं वजाबाकी सबस्टिट्यूशन सबस्ट्रॅक्शन केली तर लक्षात येईल इथं आणि इथं छेद डिनॉमिनेटर सारखा नाही मल्टिप्लिकेशन करा यांचं वर तिरकस गुणाकार करा 3x आणि -2x आणि उत्तर येईल 1x आणि आपण 6 म्हणजे थोडक्यात काय x/6 आलं म्हणजे इथली लेंथ आहे ती x/6 मिळाली. मग एकदा का तुम्हाला आता लक्षात आलं बघा की st ही लेंथ तुम्हाला मिळालेली आहे pt ही लेंथ मिळालेली आहे या दोघांचा वापर करा आणि मग हा हायपोटेन्यूस मिळवा या राईट अँगल ट्रायंगल मग हा हायपोटेन्यूस तुम्ही सहजपणे मिळवू शकता. हे करून लक्षात आले का बघा सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला लेट अझ्युम करावं लागेल ह्याचे 3 साइड्स आहेत pq qr आणि pr हे सगळ्यांना x सपोज करावं लागेल आणि मग 30 60 90 ने 30 डिग्रीच्या समोरच्या आणि 60 डिग्रीच्या समोरच्या साइड्स काढाव्या लागतील. हे गिव्हन न काढावं लागेल सबस्ट्रॅक्शन न काढावं लागेल आणि अशा एक साइड सगळ्या काढतोय आपण तुमच्या लक्षात आलं असेल हे सगळेच व्हॅल्यू आपण ज्या काढतोय त्या x मध्ये रिप्रेझेंट होणारे व्हॅल्यू काढतोय म्हणजे थोडक्यात कसं दिसेल याची चर्चा करतोय. आता हा बाकीचा भाग मी पुसतो तुम्हाला या सगळ्या साइड्स त्यांच्या लेंथ माहित झालेल्या आहेत असं गृहीत धरतो आणि या छोट्या ट्रायंगल मध्ये मग पायथागोरस वापरून हे एक्झाम्पल कसं सुटतंय ते आपण चेक करूया. हे लिखाण करूया लिखाण करताना आता पायथागोरस थेरम जे ट्रायंगल मध्ये वापरायचं त्या ट्रायंगल कडे पहा हा भाग मी आता तुमचाच पुसतो इथे लिखाणाला आपल्याला जागा नाहीये पण हे कसं लिखाण करायचं स्टेप बाय स्टेप आपण कसं लिहायचं याची चर्चा केलेली आहे. हे लिखाण तुम्ही सोडवणार आहात. मग आपण इन राईट अँगल ट्रायंगल त्याचं नाव आहे PTS आणि याला लिहूया बाय पायथागोरस थेरम. आता पायथागोरस थेरम वापरूया आणि याच्यामध्ये हायपोटेन्यूस आहे PS आणि त्याचा स्क्वेअर आणि हा येईल रिमेनिंग 2 साइड्स म्हणजे कोणत्या आहेत तर PT स्क्वेअर आणि प्लस ST यांचा स्क्वेअर आणि मग हे तुम्ही सोडवू शकता सहजपणे. PS चा स्क्वेअर आपल्याला माहित नाही तसाच्या तसा ठेवूया. PT ही लेंथ आपण काढलेली आहे √3/2 टाइम्स x आणि याचा स्क्वेअर प्लस ST काढलेली आपण x/6 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. हे सोडवा विद्यार्थी मित्र सोडवल्यावर कसं दिसतंय ते पहा. √3 चा स्क्वेअर येईल 3 त्या 2 चा येईल 4 आणि हा x स्क्वेअर प्लस x चा येईल x स्क्वेअर आणि मग रिमेनिंग तुम्ही असंही लिहू शकता x स्क्वेअर आणि आपण 6 चा जो स्क्वेअर आहे तो 36 येईल. म्हणजे लिहिताना तुम्हाला सहजपणे कळेल. काही विद्यार्थी इथेही जमिनी होते काही घाबरण्याचं कारण नाही. हा x शेजारी मांडतो मी याच्यात आपण 4 असाही मांडतो प्लस हा x स्क्वेअर आपण 36 असं मांडतो. मग तुमच्या लक्षात येईल हा डिनॉमिनेटर मधला सेम नाहीये. मग हा सेम करण्यासाठी काय करूया तर हा जो पहिला फ्रॅक्शन दिसतोय इथं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला सेम नंबरनं मल्टिप्लाय करू की जेणेकरून हा डिनॉमिनेटर आहे 36 येईल. म्हणजे इथं 4 ला कशाने गुणावं लागेल इथं 9 न गुणावं लागेल म्हणजे 4 ला 9 न गुणल्यानंतर 36 येईल. त्याच 9 न वरही गुणा 9 त्रिक 27 म्हणजे हा आपण फ्रॅक्शन थोडासा वाढवू डिनॉमिनेटर सेम येण्यासाठी. तुम्ही कोणत्याही पद्धतीने ऍडिशन करू शकता हे लक्षात ठेवा. म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन असं करून ही सोडवू शकता किंवा याही टाइपने सोडवू शकता. मग आता लक्षात येईल तुम्हाला की इथं PS चा स्क्वेअर आणि इज इक्वल टू डिनॉमिनेटर सेम आलेला आहे तो सेम ठेवून द्या आणि वरती मग 27x स्क्वेअर आणि प्लस फक्त x स्क्वेअर आहे याचा अर्थ हा 1x स्क्वेअर असणार आणि मग हे आन्सर तुम्हाला येऊन जाईल हे 28x स्क्वेअर आणि आपण 36 येईल. याला भाग लागेल. हा भाग लागला की लक्षात येईल तुम्हाला 4 चा लागेल 4 7 28 आणि 4 9 36 म्हणजे आन्सर येईल 7/9 आणि हा x स्क्वेअर शिल्लक राहील. याचाच अर्थ विद्यार्थी मित्र हे x स्क्वेअर हे जे आहे हे आपण कशासाठी सबस्टिट्यूट केलं होतं तर त्या इक्वेटर ट्रायंगलची तिन्ही साइड्स होती याच्यासाठी सबस्टिट्यूट केलं होतं. परंतु आपल्याला PS ची व्हॅल्यू जी काढायची आहे ती काढायची PQ मध्ये. याचा अर्थ PQ असो QR असो किंवा PR असो तिघांची व्हॅल्यू x च असते. आता x च्या ऐवजी आपण PQ भरूया x स्क्वेअर आहे त्याच्याऐवजी PQ स्क्वेअर असं लिहूया आणि मग हे समोरासमोर मांडल्यानंतर कसं दिसेल हे तुमच्या समोर मांडतो हे PS स्क्वेअर आणि इज इक्वल टू 7/9 आणि PQ स्क्वेअर असं दिसेल. 9 हा डिनॉमिनेटर मध्ये भागाकारातला इकडे पाठवा हा गुणाकारात जाईल आणि
आणि 7 PQ म्हणजे PQ स्क्वेअर असं येईल. म्हणजे सर्वसाधारणपणे तुमच्या लक्षात येईल की या पद्धतीने आपण शेवटपर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे छोटी छोटी अक्षरं वापरल्यानंतर आपल्याला हे एक्झाम्पल जरा बऱ्यापैकी छोटं होतं, नॉर्मल होतं, परंतु हे सगळं शोधण्यासाठी सुद्धा तुम्हाला बरेचसे थेरम्स वापरावे लागले. 30, 60, 90 असेल किंवा इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये ही जी व्हॅल्यू आपण काढली त्याच्यासाठी एक सेपरेट फॉर्म्युला असतो, हाईट ऑफ द इक्विलॅटरल ट्रायंगल, म्हणजे तोही माहित पाहिजे. इक्विलॅटरल ट्रायंगलची हाईट ही √3/2 साइड एवढी येते. म्हणजे एवढे सगळे थेरम वापरून या सगळ्या गोष्टी आपण वापरून हे एक्झाम्पल सोडवण्याचा प्रयत्न केला. हे कच्चंच काम आहे विद्यार्थी मित्र. हे काम पहा, स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि स्टेप बाय स्टेप तुम्हाला जसं जसं गरज लागेल तसं तुम्ही हे एक्झाम्पल आहे त्या थेरमनुसार व्यवस्थित लिहिण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला एक प्रोजेक्ट टाइप्स एक्झाम्पल आहे. म्हणजे आता तुमच्या लक्षात पण आलं असं विद्यार्थी मित्र, कितीही किचकट प्रोजेक्ट टाइप्स एक्झाम्पल जरी आलं तरी जर छोटी छोटी अक्षरं तुम्ही मांडली तर ते एक्झाम्पल अतिशय चांगलं आणि व्यवस्थित सुटू शकतं. काय करायचंय, लेफ्ट साइड काय आहे आणि ती कशी सुटेल याचा विचार करत नाही की तुम्हाला कोणतंही एक्झाम्पल सुटले वाचून राहणार नाही. हे एक्झाम्पल फार तसं पाहायला गेलं तर आहे किचकट, परंतु एक्स हे सपोज केल्यामुळे सोपं झालेलं आहे. मग अशा पद्धतीने तुम्हाला आता प्रोजेक्टचे एक्झाम्पल सगळी सुटतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. त्याच्यानंतर एक किरकोळ आपण छोटंसं एक्झाम्पल घेऊया, त्याचे स्टार मार्क मला असेल आणि मग आजचा व्हिडिओ आपण थांबूया. तर पाहूया आपण प्रोजेक्ट टाईपपेक्षा थोडंसं वेगळं आणि स्टार मार्क केलेलं एखादं एक्झाम्पल थोडंसं किचकट आहे आणि ते सुटते का पहा. स्टार मार्क केलेलं प्रॉब्लेम सेट 2.1 मधलं 10वा एक्झाम्पल आहे तुमच्या समोर डिस्प्ले केले. शाब्दिक टाइप्स आहे, असू दे हरकत नाही. हे कसं सोडवायचं, याची डायग्राम कशी काढायची आणि सोडवायचं कसं याची चर्चा करूया. त्याचं मात्र नीटनेटकं लिखाण तुम्हालाच करायचंय, ते तुम्हीच लिहायचंय आणि सोडवलेले एक्झाम्पल मला तुम्ही माझ्या व्हॉट्सअपच्या क्रमांकावर स्पेशली वेगळं टाकायचं की जेणेकरून मला लक्षात येईल की हा व्हिडिओ तुम्ही पाहिलाय आणि हे लेक्चर तुम्ही पाहिलं. चला वाचूया. वॉल्स ऑफ 2 बिल्डिंग्स, 2 बिल्डिंग्स आहेत, त्यांच्या भिंती ऑन आयदर साइड ऑफ अ स्ट्रीट, म्हणजे या दोन्ही भिंती आहेत 2 बिल्डिंग्सच्या एका रस्त्याच्या स्ट्रीटच्या आयदर साइड एका बाजूला आर पॅरलल टू ईच अदर. म्हणजे पॅरलल आहे. थोडक्यात तुम्हाला डायग्राम कशी काढायची म्हटली तर लक्षात येईल. साधारण समजा हा रस्ता असेल, स्ट्रीट असेल, स्ट्रीट म्हणू आपण, आणि या रस्त्यावर 2 बिल्डिंग्स आहेत. त्याच्यापैकी ही एक बिल्डिंग आहे असं गृहीत धरून चालतं. याला एका बिल्डिंगची वॉल आहे आणि दुसरी बिल्डिंग आहे तिची ही वॉल आहे. दोन्ही बिल्डिंगच्या वॉल्स ह्या पॅरलल आहेत. म्हणजे मुळात स्ट्रीटला त्या परपेंडिक्युलर असतात, बिल्डिंगच मुळात परपेंडिक्युलर असतात. त्याच्यामुळे या दोन्ही वॉल्स या एकमेकींना पॅरलल आहेत. अ लॅडर 5.8 मीटर लॉंग इज प्लेस्ड ऑन द स्ट्रीट. एक शिडी घेतलेली आहे. एक शिडी असं काही धरून चालू. ही शिडी आहे, ही शिडी अशी आहे, परंतु आपण अशी 3 डायमेन्शनल शिडी नाही घेणार. रिप्रेझेंट करताना मात्र ही शिडी आपण सिंगल अशीच घेणार, हे लक्षात ठेवा. असं गृहीत धरूया ही एक शिडी असं गृहीत धरा. ही 5.8 मीटर लॉंग आहे. 5.8 मीटर लॉंग इज प्लेस्ड ऑन द स्ट्रीट. हे अशी ठेवलेली आहे. सच दॅट, आता ही ठेवताना कशी ठेवायची बघा. सच दॅट इट्स टॉप, या शिडीचा टॉप आहे हा, जस्ट रिचेस द विंडो ऑफ बिल्डिंग ऍट द हाईट ऑफ 4 मीटर. म्हणजे जर हा टॉप आहे या वॉलवर, या बिल्डिंगच्या वॉलवर जर आपण टॉप असा तिरका करून ठेवला तर साधारणपणे तुमच्याही लक्षात येईल की सर्वसाधारणपणे ही शिडी इथपर्यंत जाईल. ही जी 5.8 मीटर लॉंग असणार ही जी शिडी आहे, लॅडर आहे, साधारण किती हाईट पर्यंत पोहोचेल असं सांगितलं. ही ह्या बिल्डिंगच्या 4 मीटर एवढ्या हाईट पर्यंत पोहोचेल असं सांगितलं. ऑन टर्निंग द लॅडर, आता ही शिडी आहे ती टर्न करा ओव्हर द अदर साइड ऑफ द स्ट्रीट. म्हणजे ही या रोडवरून अशी तिरकी या बाजूला न्या. आपोआपच ती सेकंड बिल्डिंग वर टच करेल, तिच्या वॉलला टच करेल. ऑन टर्निंग द लॅडर ओव्हर टू द अदर साइड ऑफ द स्ट्रीट, इट्स टॉप टचेस टू द विंडो ऑफ अदर बिल्डिंग ऍट द हाईट ऑफ 4.2 मीटर. या बिल्डिंगवर 4 मीटरलाच पोहोचली होती, परंतु इथं पोहोचताना मात्र थोडीशी वरती पोहोचेल, लक्षात ठेवा. थोडीशी वरती जाईल आणि साधारणपणे ही 4.2 मीटर एवढ्या उंचीपर्यंत जाईल. आता विचारताना काय विचारले पहा, फाइंड द विड्थ ऑफ द स्ट्रीट. म्हणजे मग हा जो रस्ता आहे याची जी जाडी आहे, विड्थ आहे, ही तुम्हाला विचारलेली आहे. मग तुम्ही या सगळ्या डायग्राम्सला वेगवेगळी नावं ठेवू शकता. आता इमारत मी साधारणपणे अशी गृहीत धरतो, त्या सगळ्याला नावं तुम्ही द्या. नावं देत असताना आपण असं करूया की इथं A,
बी ही दुसरी बिल्डिंग आहे, त्याला पी क्यू म्हणूया. लॅडर साधारणपणे इकडे जास्त उंचीवर टेकली आहे, याचा अर्थ ही या बाजूला बिल्डिंगला थोडीशी सरकलेली असेल. याला आपण पी क्यू ए बी पी क्यू नाव दिलेलं आहे, एम असं नाव देऊया. आता लक्षात येईल तुम्हाला की इथं दोन वेगवेगळ्या प्रकारचे राईट अँगल ट्रायंगल क्रिएट झाले. इथं पहिला आणि इथं दुसरा क्रिएट झाला आणि या दोन्ही राईट अँगल ट्रायंगलच्या दोन्ही साइड्स तुम्हाला माहिती आहे, याच्या आणि याच्या दोन्ही साइड्स माहिती आहेत. राहते तिसरी साइड तुम्हाला काढायची. या दोन साइड्स तुम्ही पायथागोरस थेरम ऍप्लिकेशन करून या दोन्ही साइड्स काढू शकता आणि याची ऍडिशन केली की तुम्हाला स्ट्रेटची बिल्ड मिळू शकेल. अशा टाइपचं एक सोपं एक्झाम्पल आहे, दिसायला खूप मोठं आहे परंतु हे तुम्ही सहजपणाने सोडवू शकाल. पायथागोरस थेरमचं ऍप्लिकेशन घ्या. पायथागोरस थेरम इथे अप्लाय करा. हायपोटेन्यूस एक साइड दिली, सेकंड काढा. हायपोटेन्यूस आणि एक साइड दिली, सेकंड काढा. कॅल्क्युलेशन किचकट होईल थोडंसं पॉईंट मध्ये आल्यामुळे, डेसिमल मध्ये आल्यामुळे, परंतु काय हरकत नाही. हे सोडवायचं तुम्हाला एक्झाम्पल विद्यार्थी मित्र. हे सोडवून मला याचा फोटो पाठवायचा आहे. असं गृहीत धरूया की हे एक्झाम्पल आणि याच्या पूर्वीची दोन एक्झाम्पल्स टीम प्रोजेक्टचे आहे, ही तुम्हाला समजली असतील. आजचं लेक्चर जर आवडलं असेल, आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर याला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. आजच्या दिवसासाठी थांबूया विद्यार्थी मित्र. धन्यवाद.